शिक्षणाने माणूस मोठा तर होतोच, पण सुसंस्कारित होतो असं नाही. माणसानं पहिले माणूस बनायला शिकलं पाहिजे. जीवनात पैसा हवा आहे, पण पैसाच सर्व नाही. चांगले गुण हवेच आहे, पण एखाद्या वेळेला गुण मिळाले नाही तरी खचून न जाता जोमानं विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा, असं प्रतिपादन सत्कारमूर्ती मुख्याध्यापिका राधा मोहरील यांनी केलंय. यावेळी 8 फेब्रुवारीला शनिवारी वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या मनोरंजन गृह 2 येथे संपन्न झालेल्या सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. मरा विमा कर्मचारी शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या शंकरराव चव्हाण इंग्लिश शाळेला शासनाकडून दर्जावाढ मान्यता प्राप्त झाल्यामुळे सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ईश्वर राऊत होते, तर मुख्य अतिथी म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी, मुख्याध्यापक विमल प्रकाश मिश्रा, गणेश चिखले, किशोर बक्सारिया, सुनील जालंधर, विलास महल्ले, सत्कारमूर्ती राधा मोहरील, मुख्याध्यापिका मोनाली सुरकार, चंद्रकांत मोहड, विपिन शर्मा आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या नावाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. शाळेला दर्जावाढ मान्यता मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या यशस्वी मुख्याध्यापिका राधा मोहरील यांच्या मुख्य अतिथी किशोर चौधरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लिपिक श्रद्धा लुटे, कविता निखाडे, शिपाई जयश्री नागदेवे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शंकरराव चव्हाण इंग्लिश शाळेच्या वतीनं संस्थेचे कोषाध्यक्ष किशोर बक्सारिया, सहसचिव सुनील जालंधर यांचा श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय शालेय राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह प्रशिक्षक अर्पिता जालंधर, पियुष भोकरे, व्यवस्थापक पुष्पा बढिये यांचा सत्कार करण्यात आला.